नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया मशरूमची भाजी। या पद्धतीने भाजी करा, खूप छान लागते, मस्त चमचमीत। चला तर मग आपण मशरूमची भाजी पाहूया। इथे मशरूम घेतलेले आहेत। आता हे मशरूम स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर ह्याचे आपण साल काढून घेऊया। या पद्धतीने साल काढायचे आहेत आणि साल काढून झाल्यानंतर एका मशरूमचे 4 भाग करायचे। सर्व मशरूम कट करून घेतलेले आहेत। आता आपण पॅन मध्ये 2 चमचे तेल घालूया। त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत, इथे मीडियम साइजचे बारीक कट करून। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत आणि कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं। हे आता आपण मऊ होईपर्यंत हे कांदा परतून घेऊया। हे मऊ झाल्यानंतर आपल्याला पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे। छोटा असेल तर 1 घाला, मोठा असेल तर अर्धा घाला। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊया। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद, होममेड मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा परतून घेऊया आणि गरम मसाला अर्धा चमचा आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर ह्यामध्ये आपल्याला मशरूम ॲड करायचे आहेत। आता व्यवस्थित आपण ढवळून घेऊया, सर्व मसाले मशरूमला लागले पाहिजे आणि ह्यामध्ये आता मीठ चवीनुसार ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करूया। आता एका गॅसवर अर्धी वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आता ह्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर। 2 ते 3 मिनिटांनंतर परत एकदा ढवळून बघूया आणि 1 मिनिट परत एकदा शिजायला देऊया। मशरूम लवकर शिजतात, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत। आता ह्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने। आता 1 मिनिट झाकण लावून शिजायला देऊया। 1 मिनिटानंतर ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया। शेंगदाणा पावडर घातल्यामुळे भाजी टेस्टी होते। ही भाजी चपाती, भाकरी, भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते। या पद्धतीने भाजी तयार करा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। मग फ्रेंड्स, ही भाजी नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।